टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिल्यानंतर शेअर्स तब्बल 5% गडगडलेत। गुंतवणूकदारांचे काही मिनिटातच 46,000 कोटी बुडाले असून TCS, टाटा मोटर्स आणि तेजस नेटवर्क्स या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये सर्वात मोठी घसरण झालेली आहे। या संदर्भात अधिक विश्लेषण करतील सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे सर। निलेश सर, आपल्या या एकूण घडामोडींसंदर्भातलं विश्लेषण। मुख्यतः शेअर मार्केटमध्ये जी मोठी घसरण आज पाहायला मिळते त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम असले तरी त्याचबरोबर टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा म्हणजे टाटावरचा जो विश्वास आहे तो गुंतवणूकदारांचा कमी होतोय अशा स्वरूपाचं चित्र आहे। रतन टाटा यांच्या निधनानंतर खूप मोठ्या प्रमाणावर टाटा समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स हे घसरणीमध्ये असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर मोठी वाढ बघायला मिळत नव्हती। टाटा कन्झ्युमर सारखा शेअर असेल, TCS असेल, टाटा मोटर्स असेल, अशा अनेक कंपन्यांमध्ये खूप मोठी घसरण होती। आज साधारण या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर 5% पर्यंत ते 7% काही शेअर घसरलेले पाहायला मिळालेत आणि त्यातून बाजाराला एक मोठा धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काही दिवसामध्ये हे निश्चितपणे सावरताना पाहायला मिळतील, मात्र टाटा बोर्डला लवकरच नव्या चेअरमनची निवड करावी लागेल आणि विश्वासार्ह नाव हे समोर आणावं लागेल, तरच पुन्हा एकदा टाटा समूहावरचा आणि त्या ब्रँडवरचा विश्वास जो आहे तो कायम राहू शकेल। धन्यवाद सर आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। तर आपण पाहतोय अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर टाटाचे शेअर्स जवळपास 5% गडगडलेले आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागतोय। दरम्यान यासाठी एक वेगळी रणनीती आता टाटा समूहाला आखणं महत्त्वाचं आहे। दरम्यान कोणकोणते शेअर्स घसरलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। टाटा केमिकल्सचे 1.53% तर टाटा मोटर्सचे 0.99% शेअर्स घसरलेत। टाटा कॅपिटल 0.27%, TCS वजा 4.12%, टाटा मोटर्स 4.47% तर तेजस नेटवर्क्स 2.34%, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स 1.81%, टाटा कम्युनिकेशन्स 1.63% घसरलेत, टाटा स्टील्स 1.55% घसरले तर टाटा पॉवर 1.20%।